टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। असा आहे, सरकारमधलेच दोन लोक, एक केंद्रीय मंत्री आणि राज्यातले एक सुपर मुख्यमंत्री आपल्या भंडाऱ्यात आहे ते, या दोघांच्या वक्तव्यातला हा फरक आपल्याला जाणवला। त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती आज आहे की अधिकाऱ्यांवर सरकारचं जे कंट्रोल असलं पाहिजे तो राहिलेला नाही, मनमानी चाललेली आहे। हे पण तेवढंच आहे, आता भंडारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स विकले जातात आहेत, ते पण तेवढं सत्य आहे। आणि गडकरींनी का तारीफ केली तो एक प्रश्न वेगळा आहे। त्यामुळे आता सत्ता पक्षातल्याच लोकांमध्ये कुठली चढाओढ चाललेली आहे हे कळायला कारण नाही। पण आम्हाला सामान्य लोकांना एक वाटतं की आमच्या जिल्ह्यामध्ये जे प्रशासकीय व्यवस्था आहे, कलेक्टर असेल, SP असेल, जिल्हा परिषद CO असतील, DFO असतील, ही जे प्रमुख पद आहे यांच्या माध्यमातून प्रशासनावरचं पकड असली पाहिजे। या पद्धतीचे अवैध धंदे भंडारा जिल्ह्यात राहिले नाही पाहिजे। भंडारा जिल्हा हा एका प्रशासकीय व्यवस्थेच्या चाकोरीमधून सर्वसामान्यांना न्याय देणारा जिल्हा असला पाहिजे, हे आमचं सगळ्यांचं मत आहे। या दोघांमध्ये काय स्पर्धा आहे ते आम्हाला काही कळायला कारण नाही, तो त्यांचा विषय आहे। पण आम्हाला ज्या अपेक्षा आहे जिल्ह्याच्या लोकांना त्या या पद्धतीने बघा की जे खताचा कोटा युरिया आणि DAP ही दोन खतं जी सबसिडाईज आपल्याला मिळतात, ही खतं ब्लॅक मार्केटिंगमध्ये मोठ्या प्रमाणात विकल्या जाते, हे सत्य आहे। ते आज कलेक्टरच्या समोर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मान्य केलेलं आहे। त्याच्यातला महत्त्वाचा प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांची लूट कुठल्या किती पद्धतीने लूटलं जाते, त्यांना एक लिंकिंग दिलं जाते आणि ज्या गोष्टी शेतकऱ्यांना पाहिजे नाही त्याही शेतकऱ्याला खरेदी करावं लागतं, तेव्हा त्याला खात मिळतं। जवळपास 400 रुपये पर पोतळी युरिया देण्याचं काम इथं चाललेलं आहे। जवळपास 200 रुपये एका युरिया पोतळीवर शेतकऱ्याकडून लुटलं जाते आहे, अशी परिस्थिती या ठिकाणी आहे। आणि म्हणून आज जिल्हाधिकारी महोदयांच्या समोर आम्ही ही सगळी भूमिका मांडलेली आहे। कृषी विभागाचे अधिकारी होते, आमचे खासदार त्या ठिकाणी होते, अनेक शेतकरी त्या ठिकाणी होते। आणि हे सगळं जे भ्रष्टाचार शेतकऱ्यांना लुटण्याचा जो मोहीम आता जी सुरू झालेली आहे हे थांबवली पाहिजे, ही मागणी आम्ही केली। बघा, मूळ भाग असा आहे की राज्यात ज्या पद्धतीने एक लूट मोहीम या सरकारने सुरू केलेली आहे ते प्रत्येक स्तरावर चाललेली आहे। शेतकऱ्यांची लूट चाललेली आहे, विद्यार्थ्यांची लूट चाललेली आहे, शिकलेल्या मुलामुलींची लूट चाललेली आहे, गरीब माणसाची लूट चाललेली आहे। आणि त्याच पद्धतीनं सरकारने आता दारूची दुकानं ते लोक चालवतात, बिअर बार चालवतात, त्यांचा VAT वाढवला, त्यांना एक्साईज 150 पट वाढवली। आणि ज्या पद्धतीनं हा पैसा गोळा करून हा पैसा चालला कुठं हा एक प्रश्न सगळ्यांच्या समोर निर्माण झालेला आहे। महाराष्ट्राचं राजकोषीय तूट जी आहे ती 1 लाख कोटीच्या वर आहे आणि राज्य सरकारवर 10 लाख कोटीच्या वर कर्ज आहे। जेव्हापासून GST आला, हा GST जो आहे हा आता प्रत्येक माणसाला टॅक्स भरावा लागतं। एवढा मोठा पैसा राज्याच्या तिजोरीत आणि केंद्र सरकारच्या तिजोरीत जात आहे, तर मग राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर कर्ज का वाढते आहे? याचाच अर्थ आहे की सामान्याला लुटायचं आणि मूठभर लोकांना या देशामध्ये जगण्याची संधी आहे। हे काही समीकरण अगर राज्य सरकारने सुरू केलेलं असेल हे कदापि मान्य होणार नाही। बुधवारी मी विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडणार आणि या सगळ्या गोष्टीनं मग हे सगळ्या गोष्टीच्या किमती वाढेल। आता सरकार अजून पुन्हा महाराष्ट्रामध्ये 4 ते 5 हजार नवीन दारूचे लायसन्स अजून देणार आहे, अशा पद्धतीचं TV आणि पेपरला बातम्या यायला लागलेल्या आहेत। म्हणजे याचा अर्थ एकीकडे शाळा बंद करायच्या आणि एकीकडे दारूची दुकानं वाढवायचे। हे महाराष्ट्र हा शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं महाराष्ट्र निर्माण करायचा अधिकार या लोकांना दिलेला नाही। आणि म्हणून आम्ही नेहमी सांगतो की हे बेईमानीने निवडून आलेले आहेत, हे जनतेच्या मतानं निवडून आलेले नाही। आणि बेईमानीने निवडून आल्यानंतर या लोकांनी महाराष्ट्राची संस्कृती संपुष्टात आणायचा प्रयत्न करत असतील तर कदापि
हे कोणालाही मान्य होऊ शकत नाही. काल आपण पाहिलं असेल की संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाडाला जसं त्याच्या तोंडाला काळं फासलं, महापुरुषाचं एकेरी नाव घ्यायला लावतात आहेत, याचाच अर्थ की महाराष्ट्रातलं जे आमचं दैवत आहे, छत्रपती शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू फुलेजी असतील, शाहूजी असतील, या सगळ्यांचा अपमान करायचा अधिकार सुद्धा याने कोणाला दिलेला आहे. आणि म्हणून ह्या सगळे प्रश्न आता ताकदीनं विधानसभेत विरोधक म्हणून आम्ही मांडू आणि महाराष्ट्राची संस्कृती जी संपुष्टात आणण्याचा प्रयत्न हे सरकारच्या वतीनं चाललेला आहे, कदापि सहन होणार नाही. आणि हा जो बार असोसिएशनचा जो इश्यू आहे, जो या निमित्तानं मला इथं ऐकायला मिळालेला आहे, हा प्रश्न आम्ही सरकारच्या समोर मांडू आणि सरकारला हा जो अत्याचार आता बार संघावर चाललेला आहे, हा अत्याचार थांबवायची व्यवस्था करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.